काय डिसाईड केलं म्हटलं पहिली बायको म्हणजे पहिली बायको नाही तू पण काय डिसाईड केलं म्हटलं फारकती घ्यायची का मग हो ना, आता तुम्हाला माझ्या संग राहायचं नाही, तुम्हाला सुखाचा संसार करायचा नसेल तर घेते मग मी फारकती. तुम्ही जे निर्णय केला का नाही एकदम योग्य झाला. कारण की या माणसाला राहायचंच नाही तुमच्या संग, मग फारकती नाही घेणार तर काय करणार तुम्ही. चांगलं आहे चांगलं आहे. बरं आता मी ते डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र आणले आणि तुम्ही सिग्नेचर करा म्हणजे सही करा म्हणजे फारकती होऊन जाते. मग तुम्ही जाता तुमचं कुठं जातं ते तुमच्या बाप्पाच्या घरी जायचं कुठं जातं ते म्हणजे कसं आता दुसरं लग्न केलं नाही ना आता मग विषय संपला. हो विषय संपला. आपलं काय झालं तर बोलणं ते शेवटची इच्छा पण विचारा, शेवटची इच्छा. ते टाकल्यावर मग आम्हाला कॉल केला मला म्हणत जा की एक शेवटची इच्छा वाटते शांताबाईची. शांताराम भाऊ तुम्ही एक काम करा तुमच्या पहिल्या बायकोची एक शेवटची इच्छा पूर्ण करा विषय संपून टाका. आता ते फारकती घ्यायला तयार आहे ना तर काय काय अडचण आहे. नाही इच्छा पूर्ण करायला तयार आहे मी पण हबा पहिली गोष्ट तिनं पैसे नाही मागा 5 लाख द्या 10 लाख द्या. हा ते पैसे देत नाही मी एक खडकू देत नाही पैसे. सांगू राहिलो पैसे नका मागू फक्त तिनं पैसे नका मागू फक्त मला तू. पैसे गिसे नाही मागत मी तुम्हाला, फक्त एक शेवटची इच्छा म्हणजे तुम्ही फक्त एका जागेवर चला बस विषय सांगा. एका माणसाला तुम्हाला बोलायचं आहे बस त्या माणसाला तुम्ही बोला त्याच्यानंतर मी फारकती घ्यायला तयार आहे. बरं ठीक आहे म्हणजे कोणातरी माणसाला बोलायचं ओके नो प्रॉब्लेम काही विषय नाही. ज्याला बोलायचं त्याला बोलून घेतो त्याला सांगून देतो बा की असं असं आहे. बरं चाललं मग कसं चालतं. मला तर वाटते आता निघालं तर बरं आहे. चालतं ना मग आता म्हणजे आता कसं आताच आम्ही लग्न करून आलो लय थकलो मी. पहिली गोष्ट सांगायचं आता कोर्टातनी 10 वाजता आणि ते पळापळी आणि ते म्हणजे मला डोकं दुखू राहिलं आणि ते लोकांना सांगू सांगू मी मॅड झालो दुसरी बायको आहे. तर एक काम करतं का जरासं थांबून चालतं का 2-3 वाजता म्हणजे आता तर 1-1.5 घंटा टाईम आहे 2 वाजले पण मला तर वाटते जरासं थांबून म्हणजे जेवण घेऊन करून स्वयंपाक किंवा केला असेल ना एकदा नवरीला जेव घाला आम्हाला मग मी येतो तुझ्या संग नवरीन घरी राहते. मायविंद 50 वर्षाचा माणूस नवरी आणली कोणती नवरी चालते ना 2 वाजता जाऊ 3 वाजता जाऊ पण जाऊ. बरं तुम्हाला नवरीला जेव घालायचं का शांताबाई यांना जेव घाला एकदा झर टाका झर जेव घाला. पाजा म्हटलं तुम्ही तुम्हाला राग नाही ना राग असेल तर पाजा बापा जेव घालसाल टाकसाल जर खरं जर नका टाकू नाही तर बस मारसाल यांले. तुम्हाला राग असेल तर हा आताच बोलून घ्या काय बोलायचं ते नक्की तुम्ही फारकती घालता तयार आहे ना. वकील साहेब तुम्हाला सांगितलं ना मी फारकती घायला तयार आहे. पंचफुलाबाई बसा म्हटलं तुम्ही मी जेवण वाढून आणते वाढून भाजी गेली मस्त जेवा. हो ना ठीक आहे ना चालते ना इथं बसा बरं आणा लवकर वाढून लय भूक लागली आम्हाला मला माझ्या नवऱ्याला या आणा लवकर. नवरीला भूक लागली का वकिलाला नाही भूक लागली का शांताराम भाऊ काय राजा आहे वकील आहे मी तुमचा मला पण काही ना काही म्हणा ना की बा काय स्वयंपाक किंवा केलं असं तर मला भूक लागली आता घरी जायला पुढचे मला तेवढं करा ना बोला ना. मले माझ्या बायकोले आणि या वकिलाले आमच्या तिघाला जणाले वाढून आण मी तुला सांगतो कुठं याचं ते कोणाला भेटायचं ते तेवढं बोलून घेतो. आता तू फारकती घ्यायला तयार आहे ना तर मी तर लय खुश आहे म्हणा. माय म्हणजे आनंद गगनात मावेना असं झालं माझ्या कामात. आता कसं थकलो पण मी लय भूक लागली आण लवकर माझ्या बायकोला पण खूप भूक लागली आण लवकर आण वाढू. ध्यानाव खरंच टाकून जर मारा ना त्यांनी तर जाऊन आपण दोघं जण गेलात नाही मायविंद हे याला वकिलाला पहिले मारा वकिलाला फळफळ करू लागलं कसं ती पाहिजे कशी पाहू राहिली शकून तिने कुठची. बरं ठीक आहे ना शांताराम भाऊ आता जेव्हा तुम्ही मग आपण जाऊ. ठीक आहे चालते बसा खाली बसा वकील साहेब बसा खाली बसा. अरे महादेव मी काय म्हणतो मा कानावर एक गोष्ट आली बे शांतारामनं दुसरं लग्न केलं म्हणते. मग काय तर तुम्हाला काय सांगू बाबा मला धाबा ते शांताबाईसाठी लय जीव तुटलं माय खरं सांगा तुम्हाला माझ्या बहिणीसारखी बहीण आहे म्हटलं ती मला एवढं खराब वाटलं. अरे काय सांगा तुम्हाला पण आता कळतं काय ते शांताराम लय भारी नाही ते आता पावर ती कोणती बायकोनली काय माहीत पण दिसायला खतरनाक आहे बरं असं मी नाही म्हणत बरं दिसायला अशी तशी नाही दिसायला चांगली आहे पण त्यानं दुसरं लग्न नाही करायला पाहिजे तर कारण की आता लय बाबा काय समजून नाही राहिलं मला पण हो लग्न केलं त्यांना. नाही मग सकाळी ते कवर बुडा सांगे बा शांताराम दुसरी बायको आणली म्हणे बा चौकातनी त्याने फिरवले म्हणे चौकातनी दिसली होती म्हणे ती मला 2 जण दिसली होती म्हणे नवरीन दर्शनाने गेली म्हणे बाबा मी म्हटलं बापू हे असं कसं काय झालं म्हटलं बा काय मग शांताबाईचं काय मिळालं मग शांताबाई आता काय म्हणजे झालं काय नेमकं म्हणजे काय फारकती गिरकती घेतली का शांताबाईने मग आता घेतल्यासारखेच आहे राजा काय करता मग आता शांताबाई पण काय करणार हो. आता शांताबाई आता किती शांताबाई जीव फोडून सांगितलं काय केलं माय गलती काय आहे पण आता काही जमलं नाही काम ते. शांताबाई झाली आता फारकती घ्यायला तयार झाली आता कारण की सकाळी मी त्या कैलास संघ होतो कैलास वकील आहे त्यांचा कोणाचा शांतारामचा वकील आहे त्याला फोन आला की बुवा ते टकलन फोन केला त्याला की बुवा शांताबाई आता फारकती घ्यायला तयार आहे मग असं झालं वाटतं त्यांचं. आता शांताबाई फारकती घेऊन राहिली आता काय करता आता. अरे बापरे मला वाटलं शांताबाई 2-3 असं तोंड गिंड फोडेल म्हटलं त्यांचे पण काही जमलं नाही का फारकती घ्यायला तयार झाली का ती आता. अरे बापरे म्हणजे चांगलं झालं मग आता शांताराम खुश झाला असेल मग आता.
बाबा लय खुश झालं ते. मग काय सकाळी म्हणे मला मानसिक त्रास असल्यामुळे म्हणे मी लग्न केलं म्हणे दुसरं नसं तसं. मी म्हटलं बापू रे चांगलं केलं म्हटलं भाऊ का मात्र काय बोला दिला आता. म्हटलं इकडे लहान लहान लेकराचे लग्न नाही राहिले. आणि ते 50 वर्षाचा माणूस आहे त्यानं लग्न केलं राजा. काय मग शोभत नाही पण अशा माणसाले. आणि त्याचं नाव किंवा मस्त काय जाऊ दे. आपल्याला काय करावं लागते 2 आणो का 3 आणो आपल्याला काय घेऊन द्यान. अरे काय घेणं त्यांचं नाही आपल्याला काय करावं लागते हे तुम्ही म्हणणं पटलं मला. पण असं नाही करायला पाहिजे यार. कारण की शांताबाई आता काय कुठं जाईल बरं शांताबाई आता. मला तर बाबा लय टेन्शन आलं त्या पोरीसाठी. काय कुठंच करा काय समजून नाही राहिलं. पण शांताराम असं नाही करायला पाहिजे काय माहिती आहे. मला एक समजलं गड्या शांताराम असं नाही करायला पाहिजे. दुसरी बायको आणली त्यानं ते पण या वयात मी त्याला शोभते का रे. म्हणजे लोक कुठं चालले यानं केलं काय म्हणजे मला हे नाही समजून राहिलं. जाऊ दे तिकडे आपल्याला काय करायला लागते. पण त्यानं असं नाही करायला पाहिजे होतं. हो तुमचं बरोबर आहे. माया पण जीव तुटू झाला शांताबाईसाठी. पण करता काय नेमकं मला हे सांगा तुम्ही. आता आपण का शांतारामच्या पुढे डोकं फोडू ए बाबा दुसरं लग्न काय केलं बाबा तो काय गेलं असं म्हणता का. मग काय आता त्याला करायची होती त्यानं केली. आता आपण करता काय. हो तुझं ते म्हणणं बरोबर आहे. पण आता जाऊ दे मग आता करतं काय नाही काय. पण त्यानं असं करायला नव्हतं पाहिजे यार. जाऊ दे तिकडे आता आणो दुसरी आणो तिसरी आणो. जाऊ दे बा तिकडे आता पहा कुठं काय होती काय नाही. चला बाबा मस्त जेवण गिवण झालं. आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आता सांगा तू कोणती इच्छा पूर्ण करायची सांग मला पहिले. शांती आता शांती काय जाऊ दे तिकडे. चला आता आमचं लग्न झालं. आता सांग पटकन सांग पटकन. हा कोणती इच्छा करणं करायची आणि पटकन फारकती घेऊन टाकायची. विषय संपवून टाकायचा आणि तुझ्या बाबाच्या घरी जायचं तिकडे. सांगून जातं त्यांना दुसरं लग्न केलं म्हणा त्यांना. चल सांग पटकन काय इच्छा आहे तुझी शेवटची. नाही का एकच इच्छा आहे. एकाच जागेवर जायचं म्हणजे एका माणसाला भेटायचं तुम्हाला आणि त्यांना बोलायचं फक्त जरासं. बरं ठीक आहे चालतं का मग. चला मग आता लय उशीर होईल ना आपल्याला. हो उशीर तर होणारच आहे. आणि हो ठीक आहे. मी काय म्हणतो पंचफुला आता मी यांच्या संग चाललो. आता मी अर्धा 1 घंटा येतो. हा मस्त स्वयंपाक गिपाक करतो. हा चांगला आहे. टेन्शन घेऊ नको तू. आता फार कधी घेतली ना पहिला बायकोन. आता काय टेन्शन आहे. आता इले तिकडे वाटत जाऊ तुम्ही. तू टेन्शन घेऊ नको आता. पाहतो घरी लक्ष देतो म्हटलं. ओ वकील साहेब तुम्ही ते डॉक्युमेंट जमा करून ठेवा. फार कधी घ्यायसाठी सांगू राहिलो. ते सही करते म्हणते मग नंतर. आता हे कोणाला तरी भेटायला जायचं याला भेटतो आणि मग पटकन सही करते विषय संपला नाही का. हो ना काही विषय का तुमच्यासाठी काही राजा. बरं ठीक आहे मी आता डॉक्युमेंट आणतो. आणि शांताबाई तुम्ही तेवढा ते कोणती शेवटची इच्छा ती पूर्ण करून घ्यायचा. मला फोन लावता मग टाकल्या मला फोन लावतो. तू डॉक्युमेंट घेऊन येतो मी. कागदपत्र घेऊन येतो. आता काय कागदपत्र एकदा शांताराम भाऊ तिकडे गेले मग झोडाच लावतो चांगला त्या पोलिसवाले. मला झोडा असंच करायला लागेल. हो ना हो चालते ना. मग आता घरी कोण राहते पंचमला वगैरे राहते का. मग राहता तुम्ही. बरं ठीक आहे ना. बरं ठीक आहे मी राहते घरी. मी काय म्हणते या झालं लवकर घरी. बरं ठीक आहे या. कुठं कोणती शेवटची इच्छा आहे का मी. कोणती इच्छा आहे तुझी. कोणती इच्छा आहे. तुला काय करायचं नाटक भवानी. माई बायको आहे ती चांगलं बोल. नाटक भवानी कुठची. पंचफुला तिचं नाव पंचफुला नाटक भवानी नाही. जाऊ द्या हो, आता पहिली बायको आहे रागते येणारच आहे ना तिला. पा कशी असते पा नाही ती. हो ना जाऊ दे शांताबाई कंट्रोल. चला मग शांताराम भाऊ चला एकदा एका माणसाला भेटायचं त्याला बोलून घ्या तुम्ही. मग झालं इच्छा पूर्ण. मग शांताबाई फार कधी घेते. चला मग. बरं ठीक आहे मग घ्या ते नवरचा टोप बरोबर ठेव ना. आता घेशील का घरी चोट्यातला तुम्ही मायाबिंद कॅलेंडर नेता हे नेता ते नेता नेशील म्हटलं ते घरी. जसे काय हिरे लागलं त्या टोपाले माय भिंत घरीच ठेवतो मी ना चोट्टा. चला तुम्ही. बरं मी काय म्हणतो चाल येतो म्हटलं. तू कैलास वकील साहेब तुम्ही काय करू राहिले. जा ना तुम्ही कोणते डॉक्युमेंट आणून राहिले ते. जा ना लवकर. अति काय तुम्ही झुमून करू राहिले जा. हो म्हटलं ते आपलं थोडंसं ॲडव्हान्स 1500 म्हणजे 3000 रुपये बोली झाली ना आपली. 1500 द्यायची होती म्हटलं. पण जाऊ दे आता सिग्नेचर केले की देऊन टाकता मला पैसे. बरं ठीक आहे चला येतो म्हटलं. बाबा हे चालली उच्च माझ्यापेक्षा उच्च आहे का. पंचफुला बाई चला येतो म्हटलं येतो. हां चला ते वकील बन गेला. आता चला तुम्हाला कुठं न्यायचं म्हणले. चला न्या बरं कोणाला भेटायचं ते त्याला बोलतो काय बोला असते. कोणाला भेटायचं पण नाव सांग ना मला. आता तुम्हाला काय करायचं. मी आता तुमच्या संग फार कधी घेऊन राहिली ना. चला फक्त एका माणसासंग बोलायचं तुम्हाला दुसरं काही नाही. चला मग. बरं मी काय म्हणते लवकर या जा. माझा जीव नाही लागत. या लवकर. जीव शांताबाई पहा ना 2 घंटे नाही झाले त्यांच्या लग्नाले. त्यांचं प्रेम उतू चाललं त्यांचं पहा ना. जाऊ दे ना बाबा एकदा मंगाच्या मामा जाऊन आलं का नाही असे झोडतात ते. पाजून तू आता काय ना तू आता चाल ना नेऊ ना त्यांना समजतेस ना आपल्याला. हो मी काय म्हणतो तुमचं एवढं प्रेम झालं का तुमचं आता. चालतं का शांताराम भाऊ. चला मग आता. हो चाल ना बाबा. आता तिला आता गमत नाही म्हणून म्हटलं. बरं ठीक आहे चालतं का मग. चला मग कोणाला भेटायचं ते कोणतं आहे ते. मग घ्या चालतंय तू येतं का. नाही मला सहा लागल ना. सगळ्यात पहिले मास्क ला नाही दे. चला मग तुम्ही. चला चला बा गेले बाबा ते. जमलं बाबा आता.
आता कसं वाटते गारगार वाटते कळतं का दुसरं लग्न माय विंट पहिली बायको सोडते दुसरं लग्न करते फारकटी घे म्हणते आहे बा म्हटलं गरम ठेवायला गरम ठेवायला टाकू का म्हटलं टाकू का नाही ना बाबा साहेब नाही ना साहेब बाबा म्हणजे प्लॅन होता साहेब तुमचा शांत आहे तुला नवरा आहे ना म्हटलं नवरा आहे हे लटकवलं मला तुम्ही का लाज आहेत का म्हटलं तुम्हाला नवरा कोणता नवरा बाबा मी तर फार कधी घुरेल तुमच्या संग तुम्ही कुठे माझा नवरा आहे बाबा मी तर पहिली बायको आहे तुम्ही दुसरी बायको कुठे आहे सर साहेब मारलं तुम्ही म्हटलं ऊस संपलेला ना एवढं मारत असते वरून लटकवलं पण आता काय म्हणजे भाजी करता का मला साहेब गरज आहे साहेब डबल करत नाही साहेब सोडा साहेब कसं वाटते गार वाटते दुसरं लग्न करतो नाही का तू माय बिन मोटारा भोगाच्या लगा जाऊ दे बाबा तू एक काम कर ना बाबा मला तर सोडाच नाही वाटायला तुला मायच्या आयुष्य पण मला सोडाच नाही वाटायला तुला असं वाटतं मारून टाकायची म्हणा येडी काय तू सेलिब्रिटी नाही कोणी मारलं इन्काउंटर केलं तर कोणाला मिळलं लागत नाही कोण मारलं ते मला काय वाटते टाकू का मारून तुला हो साहेब काही बोलू राहिले का सर साहेब एवढी थोडी गलती केली मी साहेब गलती झाली ती बायको ती बाई आहे का नाही मग मागं लागली होती मला लग्न करायचं मी म्हटलं बा आता चला म्हटलं दिसायला चांगली होती चला दिसली होती मला ती मग आता करता काय मग आता बा मला आवडली आणि केलं बाबा लग्नाला दुसरं काय गलती होती माणसाला आता चुकी माणसालाच होत असते साहेब सोडा दूर सोडायला म्हटलं घ्या ना सर खाली साहेब घ्या खाली अरे बाबा मान्य आहे गलती होत असते पण एवढी मोठी गलती डायरेक्ट दुसरं लग्न अबे झाकून धुल्या मला ना जीवानच मानावं राहिलं माहिती ना बा मला घे बरं डोरी खाली घे बरं मला गरम तेल करतो मस्त गरम तेलाने तळतो मस्त तुला असं पकोडे कसे असतात ते भजी कशी तळता तशी तू तळतो पहिले नाही का मग तुझं इनकाउंटो डायरेक्ट खल्लास घे डोरी खाली का साहेब म्हटलं मजा आहे बा साहेब गलती साहेब आला सोड दुसरं लग्न साहेब पहिलं लग्न सर साहेब सोडा साहेब शाय करू राहिला मॅ झाला काय बोलू का समजून राहिलं सांग ना बाबा काय म्हणजे कसं काय दुसरं लग्न खाऊन केलं बरं म्हणजे सांग नाही का तुला आवडली म्हणून लग्न केलं ते तेव्हा मागा लागली का ते बरं ठीक आहे मग आता पुढे काय करायचं तेव्हा पुढे काय विचार आहे काय करायचं तुला पुढे का साहेब मला आता काही नाही करायचं साहेब मला काहीच नाही करायचं आता मला बाबा माझ्या पहिलीच बायको एक नंबर आहे शांताबाई वाघमारी एक नंबर बायको बाबा दुसरं मला ते आवडले काय म्हणजे ते चुकी झाली आता काय मला असं जाऊ दे तिकडे मागं लागली ती मी म्हटलं बाबा चांगले म्हटलं जाऊ दे काय करता हिचं म्हणले मला त्रास होता म्हणून मी ते केलं आता फारकत घेतच होतो साहेब मी फारकत घेतली पण नाही फारकत घेतली पण नाही मी बरं आता योग आला आता काय आता फारकत नाही घेतली काहीच नाही तिला सोडतो मी ती दुसरी बायको आहे का नाही ती जिथं भेटली तिथं सोडतो मी ही माझी पहिलंच बायको आहे एक नंबर काही विषय नाही बरं ठीक आहे नाही का म्हणजे पहिलीच बायको तुम्ही आहे आणि दुसरी बायको सोडून देतो नाही का तू ओके म्हणजे डन एवढं फायनल नाही का आपण म्हटलं डबल टी मला तुझ्या दुसरी बायको तुझ्या घरात दिसली आणि तू दिसला तुमच्या डोक्यात इन्काउंटर करतो आणि मी जलद जातो समजलं का कडे टाकून काय ठेवता त्याला लटकून लय भारी आहे ते माणूस एक नंबरचा हरामखोर माणूस आहे ते द्यावर खरंच टाका बरं महाबीन तो इथं टाकलेलं भारी लागायचं नाही साहेब एकच बायको शांताबाई दुसरी बायको नाही अरे नाही म्हणते ते शांताबाई तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याला मी सरळ केलं लय झोडपलं मी एवढं झोडपलं की बाबा म्हटलं हाताच्या साला मग काय आता लटकलं त्याला मी आता टेन्शन घेऊ नका तुम्ही आता ते करत नाही ते चुकी झाली माणसाले त्याला म्हणते मागं लागली वाटते ती बाई गेली असं आहे ते जाऊ द्या तिकडे तर काय करता बरं मी काय म्हणतो तुम्ही काळजी करायचं कामच नाही आता कसं त्याला तुमच्या नवऱ्यात चांगलं मी हातातून काढलं एक नंबर धडा शिकवला टेन्शन घ्यायचं काम नाही परत त्यांना काही असं केलं तर दुसरी बायको सोडून तिसरी बायको आणली तर झालं का नाही मला फोन लावायचा डबल हातातून काढत नाही मग डायरेक्ट जीवन मारून टाकतो मी येडी पण लय झालं तुमचं आता काळजीच करायचं काम नाही आता जाऊ द्या तिकडे देतो मी तुमच्या नवरा सोडून 1-2 घंट्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही बरं साहेब ठीक आहे साहेब ले मारा आणखी मला वाटते आणखी मारा 2-3 रट्टे द्या सोडून आताच बरं ठीक आहे 2-3 रट्टे देतो शिल्लक ना 8 सोटा जा मग घरी तुम्ही आणि ती दुसरी नवरी नाही का नाही तिला द्या वाटी लावून हो ती घरी जायची हेमामालिनी काय करू काय माहित घरी बाप्पा म्हणते काय म्हणे माहिती आहे तुम्हाला म्हणे लवकर जा म्हणे शांताराम भाऊ काय म्हणे लवकर जा म्हणे मा जीव लागत नाही म्हणे बाप्पा जीव नाही लागत वाटते बरं लवकर सोडा लागलं मग तर बरं मी काय म्हणतो तुम्ही काळजी करायचं काम नाही हां घे ना बाबा त्या बाईला जीवना लागला म्हणते ती घरी कोणती हिरोईन आहे ती खाली घेतलेल्या सोडून दे धन्यवाद साहेब धन्यवाद डबल आता असं करतच नाही त्या बाईले मी नेऊन घालतो जिथून आणलं तिकडून नेऊन घालतो त्या बाईले बरं हो साहेब धन्यवाद ते ओके नो प्रॉब्लेम काही वाट नाही आहे त्याला घे खाली घेतले मारलो ना त्यांना महावीन तर ती बाई त्या बाईला बोलव म्हटलं त्या बाईला नेऊन घालतो मी नाही तर डबल ते पोलीसवाला इकडे यायचा आणि डबल मारायचं मला ते कुठे त्या बाईला आवाज दे बाई कोणती बाई बाबा कुठे आहे बाई पुरं घर बांधलं घर कुठेच नाही बाई गोष्ट करू राहिले कुठं नाही म्हणजे मंगास्त म्हणायचं शांताराम भाऊ तू घर आहे म्हणे मी येतो म्हणे अर्ध्या घंट्यांनी पहा ना कुठं तरी असेल ना कोपऱ्यात
सगळं पाहिलं ना पुरं कोपरे कापरे पाहिले ना मी आवाज दिले 2-3 कुठंच नाही ना ते मी काय म्हणते तुम्ही ते कपाटातले पैसे कुठे ठेवले तुम्ही ना सांगा नाही तुम्ही पैसे नाही बाबा मी पैशाला हात नाही लावला म्हणजे ती गेली कुठं आता समजलं मला गणित समजलं स्कॅम झाला स्कॅम शांताराम भाऊ तुमच्या संग स्कॅम झाला म्हटलं ती गेले काही लग्न नव्हतं करायचं तुमच्या संग फक्त तुमचे पैसे घ्यायचे होते तुम्ही ना पहिले लांब लांब हाणलेशील ना मस्त लंबे लंबे फेकलेशील ना माझ्या घरी वावर आहे पैसे आहे ना असं आहे न तसं आहे सांगा पहिले खरं खरं सांगा तुम्ही कुठे भेटली होती तुम्हाला ती ती बाई मला मंदिरात भेटली होती मी आता दानपेटीने 500 रुपये नोट टाकली ती म्हणे बापा रे म्हणे एवढे पैसे आहेत का म्हणे तुमच्याजवळ मी म्हटलं हो म्हटलं बाबा म्हटलं माझ्या घरी बाबा 5-6 एकर जमीन आहे काही पाहायचं काम नाही म्हटलं सगळं देवाचा आशीर्वाद आहे म्हटलं म्हणून मी ते टाकले होते दानपेटीत पैसे 500 रुपये तेव्हापासून ती मला बोलायला लागली म्हणजे हाशी पण मला तुम्ही लेस आवडला म्हणे मला तुमच्या सोबत आवडला म्हणे मी म्हटलं वहिनं काय पाहिलं काय नाही वहिनी नाही म्हणे मी तुम्हाला 2-3 दिवसापासून पावरली म्हणे मला लेस आवडले म्हणे असं तसं म्हणत आहे बा आणि आता दिसायला पण चांगली होती मी म्हटलं बा चला म्हटलं बा येरी पण या बाईचा लय त्रास आहे म्हटलं केलं बाबा मी दुसरं लग्न म्हणजे त्या बाईला तुमचा स्वभाव आवडला अरे बाबा काही सौभाग्य भाव नाही आवडला शांताराम भाऊ तिनं तुमचे 500 रुपये पाहिले तिला वाटलं बाबा जे माणूस बा दानपेटीने 500 रुपये टाकणारा माणूस आहे ते घरी काय एवढं श्रीमंत गरीब नसेल म्हणून त्यानं तुमचा अवतार पाहिला तुमचा अवतार चांगला दिसला मस्त तिला वाटलं बाबा जमीन आहे म्हणजे घरी पैसे पण असतील तिनं केलं नाटक बाबा लग्न करायचं मला तुमचा स्वभाव आवडला आणि मी तुम्हाला 2-3 दिवसापासून पाहू राहिली नसन तसं ती बाई चोट्टी होती चोट्टी चोर काय गोष्ट करू ना म्हणजे नवरीन चोट्टी होती अरे बापरे म्हणजे तिने चोर काय म्हणजे अरे बापरे 2-3 लाख रुपये होते घरी 2-3 लाख रुपये म्हटले तिने आता बापू चाबी कुठं काय बापा म्हटलं का घ्या ना मला लग्न करायचं घ्या ना दाबून तुम्हाला म्हटलं लग्नाची हार्दिक शुभेच्छा नवरीने गेली आणि पैसे गेले शांती कसं काय झालं व काय केलं होतं मी काय केलं बाबा तुम्ही ना सांगलं दिले माझी दुसरी बायको आहे म्हणे आता घ्या बाबा दाबून पाय तुमची नवरीनं नाही पैसे नाही तर वा रे वा बाई गेली पैसे गेले अरे देवा